तर मित्र हो, गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण मोंडामध्ये गेलो होतो भैराई देवीच्या मंदिरात इथे. तर आता आपण आज पण चाललो आहेत फिरायला. तर थोडासा कसा तर आज थोडासा लेट चाललो आहे कारण 7:30ची गाडी आपल्याला लालपरी आपल्याला पकडायची आहे. आणि मित्र त्या दिवशी बघितला त्या दिवशीच्या ब्लॉगमध्ये तर पूर्णपणे फॉगी वातावरण होतं. म्हणजे पूर्णपणे ना धुक्याची चादर पसरलेली होती जमिनीवर. तर आज थोडंसं वातावरण थोडंसं निवळ आहे. म्हणजे पाऊस पण आहे, थोडासा पावसाचं वातावरण आहे. गेले 2-3 दिवस पावसाचं वातावरण होतं आणि आज पण मित्र हो तसंच आहे. तर दरवेळी तुम्हाला मित्र हो लांबूनच आपलं हे केळूबाईचं मंदिर तुम्हाला दाखवतो. पण आता आपण आलो आहेत आपल्या ह्या ग्रामदेवता केळूबाईच्या मंदिरामध्ये. तर पाया वगैरे पण पडून येऊया. गाडीला थोडंसं वेळ आहे अजून. तर मित्र हो, हे समोर पाहता हे आपल्या ग्रामदेवता केळंबिका मातेचं मंदिर आणि त्याचबरोबर ह्या साईडला तुम्हाला भावकादेवीचं मंदिर तुम्हाला इकडे दिसेल. तर मित्र हो, चला ब्लॉगची सुरुवात तर झाली आहे आणि चांगल्या दिवसाची सुरुवात आपण देवीच्या पाया पडून करूया. तर मित्र हो, आता आपण आलो आहोत केळंबिका मातेच्या मंदिरामध्ये आणि इकडे आपले गावचे पोलीस पाटील म्हणजेच सीतारामबाई इकडे सकाळची छान अशी पूजा करताना दिसत आहेत. आणि छान आपल्या केळंबिका मातेची मूर्ती. तर मंडळी, माता केळंबिका मातेचं दर्शन झाल्यानंतर आता आपण आलो इकडे भावका देवीच्या मंदिराच्या इथे आणि समोर पाहताय खूप छान असं भावका देवीचं मंदिर आहे. तर चला आतमध्ये जाऊन पाया पडूया. केळंबिका देवी आणि भावका देवी ह्या ज्या दोन्ही मूर्त्या आहेत, ह्या दोन्ही मूर्त्या मित्रांनो काळ्या दगडाच्या पाषाणामध्ये कोरलेल्या आहेत. तर मित्र हो, गावामध्ये आला तर तुम्हाला सकाळचं वातावरण असं काही तुम्हाला दिसेल. तर 7:30 वाजले आहेत आणि छान असे आपल्या भातशेतीचा हा मळा. आणि मित्र हो, बऱ्याचशा लोकांनी भातशेतीची कामं आवरली आहेत, थोडीशी बाकी आहेत अजून. आणि भातशेतीनंतर इथे आपल्या इथे मित्र हो या मळ्यामध्ये कडधान्य पेरलं जातं. तर छान असं वातावरण आहे. तर मित्र हो, दरवेळीप्रमाणे आता आपण आलो आहोत मंचेगावच्या आपल्या देऊळवाडीच्या बस स्टॉपच्या इथे लालपरी आपली पकडायला. तर मित्र हो, केळंबिका मातेचं आणि भावका देवीचं छान असं दर्शन झाल्यानंतर आता आपण इकडे आलो आहोत बस स्टॉपच्या इथे. तर इकडे समोर बघताय बऱ्याचशा लोकांची भातशेती झालेली आहे आणि कडधान्यसुद्धा पेरलेलं आहे. आणि समोर पाहत आहे तर मित्रांनो हे मुळ्याचं पीक आहे.
सुप्रभात मित्र हो, नमस्कार. मी मयूरगाडी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय कोकणी मयूरिया मराठी यूट्यूब चॅनलच्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये. तर मित्र हो, मंचे गावापासून ते मंचे टिट्यापर्यंत वेडी वाकडी वळणे त्याचबरोबर लालपरीचा प्रवास करून आता आपण पोचलो आहोत मंचे टिट्याच्या इथे. आणि मित्र हो, सकाळी आज छान असं वातावरण बघितलं, थोडंसं पावसाचं वातावरण होतं, पण त्याच्यानंतर आता थोडंसं पावसाचं वातावरण निवळलेलं आहे आणि सूर्यदेव पण डोंगराच्या कुशीतून हळूच वरती येताना तुम्हाला दिसतो आहे. तर आता आपण आहोत मंचे टिट्याच्या इथे. आणि मित्र हो, सकाळी आपण गेलो होतो, म्हणजे ब्लॉगची सुरुवात तर आपण आपल्या ग्रामदेवता केळंबिका मातेच्या मंदिरापासून सुरुवात केली. त्याचबरोबर केळंबिका मातेचं दर्शन झालं, भावकादेवीचं दर्शन झालं आणि आता आपण आलो आहेत मंचे टिट्याच्या इथे. आणि पूर्वीचा मंचा टिटा आणि आताचा मंचा टिटा ह्याच्यामध्ये मित्रांनो थोडासा फरक आहे. कारण पूर्वीच्या मंचा टिट्याच्या इथे मित्र एकच दुकान होतं, हॉटेल होतं छोटंसं आपल्या बाप्या नानाचं. आणि आता बरीचशी दुकाने झाली आहेत तिकडे मंचा टिट्याच्या इथे. तर असो, आज आपण चाललो आहोत फिरायला. डेली ब्लॉगच असणार आहे, कारण गावी आल्यावर आपल्याला नातेवाईकांकडे जावं लागतं, म्हणजे आपले जे पाहुणे असतात त्यांच्याकडे जावं लागतं. तर अशाच आपण एका पाहुण्याकडे जाणार आहोत, तर दाखवेन तुम्हाला. आणि आज मित्र हो, पूर्णपणे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग असणार आहे, तर पूर्ण तुम्ही कंटिन्यू करा, कारण गावाकडे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग हा छान आपला असतो. तर चला, गाडीची वाट बघतोय. खालून आपण मंचे टिट्यापासून ते तर मित्र खालून आपण मंचे गावापासून ते मंचे टिट्यापर्यंत आलो आहे लालपरीने. आणि आता परत आपण इकडनं लालपरीनेच जायचं आहे. सडुरे वैभववाडी ती विजयदुर्गला जाते, तर त्याच गाडीने आपण आज प्रवास करणार आहोत. तर चला वाट बघूया. 8:30चा टायमिंग आहे आपल्या गाडीचा. तर चला. तर मित्र हो, हेच आपले आहेत बाप्या नाना. तर पहिलं मंचा टिट्यावर ह्यांचंच हॉटेल दुकान जे छोटं होतं ना, ते ह्यांचंच होतं. बाप्या नाना, कधीपासून होतं हॉटेल तुझ्या इकडे? किती वर्ष झाली? किती? 30 वर्ष झाली ना? मग काय जास्त झाली मग. तर हे आमच्या बाप्पाण्याचा छोटासा आमचा ह्या स्टॉल तुम्ही बघताय. 30 वर्षाच्या जास्तच, म्हणजे आम्ही बघलं, मला तर जास्त 32 वर्ष झाली आहेत मित्रांनो, पण त्याच्यापेक्षा जास्त वर्ष आपल्या बाप्यानाच्या हॉटेलला झालेली आहेत. म्हणजे आता इकडे नव्हतं, तिकडे होतं पहिलं ना, होय ना बाप्या ना? हां, कुठे? इकडे. तर मित्रांनो या साईडला होतं पहिलं, आणि आता इकडे मंचा टिट्याच्या इथल्या आपल्या राईट साईडला तुम्हाला इकडे बाप्या नानाचं छोटंसं स्टॉल तुम्हाला दिसतंय. मित्र हो, गाडीला थोडंसं ना वेळ हा, तर त्याच्यामुळे बोललो काहीतरी खाऊया. तर आपल्याला ना हे दुकानावर हे दिसलं. तर लहानपणाची आठवण कोणाकोणाला आठवत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. तर खाऊया आपण हे. तर मित्र फायनली शिराळे विजयदुर्ग गाडीमध्ये बसलो आहे. तर ही पहिली सडुरे वैभववाडी विजयदुर्ग ही गाडी म्हणून यायची. तर मित्र हो, आता आपण पोचलो आहोत मोंडगावच्या या भैराई देवीच्या मंदिराच्या इथे. तर गेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल भैराई देवीच्या मंदिराचा. तर आता आपण इथून लांबूनच दर्शन घेऊया. तर मित्र हो, मंचे टिट्यावरून बापर्डे, मोंड, नाडण ही गावं मागे टाकत आता आपण पोचलो आहोत वाड्या या गावी. तर वाड्यात आता जस्ट उतरलो आपण लालपरीने, वाडा लायब्ररीच्या इथे. आणि तर इकडे थोडंसं आईचं काम आहे बँकेमधले, तर थोडंसं ते आवरून मग आपण जाऊया पडेल कॅन्टीनला. मित्र हो, कोणाकडे आपण जाणार आहोत तर त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. आणि इकडे आल्यानंतर मित्र खूप छान वाटतं आहे, कारण पूर्णपणे
छान असं इकडे तुम्ही बघताय नारळाची झाडं आहेत इकडे. त्याचबरोबर इकडे आपण आलो आणि इकडे छोटासा साकव आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला घेऊन आलो. आणि इकडेशी बरीचशी ना गुरं चरताना दिसत आहेत मला. इकडे ह्या साईडला पाठीमागे आहेत गुरं आहेत, त्याचबरोबर या साईडला पण पाठीमागे आहेत. हे बघा. तर मित्र आईच्या बँकेचं काम झालं आणि आता आपण पोचलो आहोत वाडा या गावच्या श्री रवळनाथ मंदिरामध्ये. तर आतमध्ये जाऊन मंदिर कसं आहे ते बघूया आणि देवबाप्पाचं दर्शनसुद्धा घेऊया. तर मित्र आता आपण आलो आहोत वाडा देवगड वाडा या गावी. आणि या गावी आल्यानंतर आपल्याला हे छान असं मंदिर आपल्याला बघायला भेटलं आहे. आणि वरती बघता तुम्ही छान असं पूर्णपणे कौलारूचं छत आहे आणि छान असं लाकडामध्ये मित्रांनो कोरीव काम केलेलं तुम्हाला इकडे बघायला भेटतं आहे या मंदिरामध्ये. आज कसं झालं आहे, इकडे आज कोणीच दिसत नाही आहे. ते पुजारी पण दिसत नाहीत, गुरव काका पण दिसत नाही आहेत. त्याच्यामुळे या मंदिराचा इतिहास हिस्ट्री काय असेल ते आपल्याला पण माहीत नाही आहे. तर असो तरी पण बोलू तुम्हाला दाखवूया हे आपलं मंदिर कसं आहे ते. छान वाटतं असं मंदिर बघायला. तर या साईडला तुम्हाला योजना फंड वगैरे दिसत असेल, कुणी कुणी काय काय मदत केलेली आहे तेही तुम्हाला दाखवतो थोडक्यात. तर तुम्हाला मित्रांनो पूर्णपणे तपशील बघायचा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि बघा. तर मंडळी असं काही तुम्हाला हे बाहेरून तुम्हाला मंदिर दिसतंय श्री रवळनाथ देवाचं. तर याच मंदिरामध्ये मित्रांनो जी आपली मराठी सिरियल लागते छोटे बयोची मोठी स्वप्ने, तर टायटल सॉन्ग जे आहे ना मित्रांनो या सिरियलचा, तो याच मंदिरामध्ये टायटल सॉन्ग हे शूट झालं होतं. तर बाजूचं पण थोडंसं तुम्हाला दाखवतो आहे. तर प्रशस्त अशी जागा पण आहे या साईडला तुम्ही बघताय. आणि छान असं मला एक बरं वाटलं की छान ठेवलं आहे मंदिर मित्रांनो, कारण कुठेच कचरा नाही आहे अजिबात. आलो आहोत मागच्या साईडला, तर त्या साईडला बघताय तुम्ही, म्हणजे कचरा वगैरे असेल तर तुम्ही ते लोक इकडे हे करतायत. आणि मागच्या साईडला त्यांनी आपले भक्त मंडळीचा काय कार्यक्रम असेल तर त्यांच्यासाठी जेवणाची सोय इकडे हे आपले गावकरी मंडळी करतात. तर छान असा मागचा भाग पण आहे. पूर्णपणे हे मंदिर कौलारू आहे आणि पूर्ण हे बघताय लाकडी दिसतंय तुम्हाला इकडे. आणि आता आपण आहोत मंदिराच्या डाव्या साईडला. तर उजवेपासून आपण सुरुवात केली, पूर्ण प्रदक्षिणा घातली आहे पूर्ण मंदिराची. तर छान आहे मंदिर. आणि या साईडला बसण्यासाठी छानशी सिटिंग एरिया केले आहेत, बाकं दिसत आहे तुम्हाला. आणि प्रत्येक कोकणामध्ये तुम्हाला माहीत आहे प्रत्येक घराच्या समोर तुळशी वृंदावन असतं.
तसंच या आपल्या मंदिराच्या समोर छान असं तुळशी वृंदावन आहे आणि त्याचबरोबर दीपमाळा पण आहे तिकडे 1 आणि त्या साईडला 2. तर लांबूनच पाया पडूया, कारण प्रत्येक मंदिराची इतिहास वेगळा असतो, त्याच्यामुळे आपण त्या मंदिराचा त्या जागेचा पावित्र्य जपलं पाहिजे. तर या साईडला बघताय पिंडी आहे शंकराची. वा. तर मित्र हो, तुम्हाला आता आपल्या देवगड तालुक्यातील वाडा या गावातील श्री रवळनाथ देवाचं मंदिर दर्शन घडवलं आणि आता आपण चाललो आहोत जिथे आपल्या छोट्या बाईची मोठी स्वप्ने या सिरियलची जिथे शूट चालू होतं दवाखान्याचं, तर तिथे थोडक्यात तुम्हाला दाखवतो. आणि मित्र थोडंसं ना उकडायला लागलेलं आहे आणि गरमी वाढत चालली आता. सकाळी थोडंसं पावसाचं वातावरण होतं, पण आता ते कुठं दिसतच नाही आहे. तर चला जाऊया. तर मित्र फायनली आता आपण आलो आहोत इथे, जो इथे दवाखाना दाखवला होता ज्या आपल्या छोट्या बाईची मोठी स्वप्ने या सिरियलमध्ये शूट करताना. तर मित्र हाच दवाखाना आहे. तर आज कसं शूट चालू नाही इथे आहे, त्याच्यामुळे मित्रांनो थोडंसं बंद आहे. तर बघताय तुम्ही इकडे छान असं कौलारू. तर आता या सिरियलची शूट मित्र हो इकडे होत नसल्यामुळे तुम्हाला थोडंसं आता हे बंद दिसतंय. तर ह्या शूटची जे दवाखान्याची जागा मित्र थोडीशी आता बदलण्यात आलेली आहे. मित्र हो, दोन्ही जी कामं होती ती झालेली आहेत आणि आता आपण आलो आहे पडेल कॅन्टीनवर. आणि आज गुरुवार असल्यामुळे आज मित्र हो पडेल कॅन्टीनचा आज आठवडी बाजार आहे. तर थोडक्यात दाखवणार आहे, कारण एवढी गरमी आहे ना मित्रांनो, त्याच्यामुळे कसं तापता जामा, म्हणून तुमका थोडक्यात दाखवणार. तर या साईडला कपड्यांची दुकाने आहेत, त्याचबरोबर या साईडला पण कपड्यांची दुकानं आहेत. नाही तिकडे नाही. तर आईला ना थोडंसं गॅसचं पाईप आपल्याला पाहिजे आहे सिलेंडरचा, त्याच्यासाठी आई विचारते. तर या साईडला पण दुकान, बरीचशी दुकाने आहेत मित्रांनो कपड्यांची. आणि आपण आता हे बघा गॅसच्या दुकानाच्या इथे आपण आता आलो आहोत. तर इकडे थोडंसं आपण तो गॅसचा पाईप आपण खरेदी करूया. तर या साईडला बघताय तुम्ही कडधान्याची दुकान आहे त्या साईडला. काय गे बरी आहे ना? होय होय. तर ह्या साईडला बघताय मित्रांनो छोटी छोटी अशी ना भांडी आहे तिकडे. तर आपल्या घरच्या याच्यासाठी लागणारी जी छोटी छोटी सुऱ्या, त्याचबरोबर पकड वगैरे आहे तिकडे. त्याचबरोबर इकडे प्लॅस्टिकची भांडी आहे तिकडे. तर बराच असा मोठासा ना मित्रांनो बाजार भरतो आपला हा पडेल कॅन्टीनवर. तर ह्या साईडला पूर्णपणे भांडी, त्याचबरोबर कपडे असं पूर्ण तुम्हाला इकडे बघायला भेटेल. ह्याच्यातलं काय हवं आहे? तर कसं आहे माहिती आहे मित्रांनो, दिवाळीचा उत्सव चालू आहे, तर त्याच्यामुळे तुम्हाला इकडे रांगोळी वेगवेगळ्या प्रकारची, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची तुम्हाला इकडे पंत्या म्हणजे ते दिवे असतात ते तुम्हाला इकडे बघायला भेटतील. तर या साईडला बघताय सुकी मच्छी इकडे. तर मित्र हो, ह्या भर उन्हामध्ये बाजार वगैरे फिरायचा म्हटलं ना तर डोक्याला ताप येतो. जाम गरम झालं आहे, उकडतं एवढं आहे ना की बाहेर फिरायला पण नको आहे.
पल्लवीने आई गेली आहेत मागे त्या स्टोअरमध्ये, किराणा स्टोअरमध्ये. तर दिवाळीसाठी लागणाऱ्या फराळाची ज्या वस्तू लागणार आहेत तर त्याच्यासाठी गेल्या ते आतमध्ये घ्यायला आहेत. आणि त्रिशा आहे माझ्याबरोबर बघा. तर मंडळी तुम्ही समोर पाहता इकडे काय माहीत आहे काय काय फरसाण आहे, त्याचबरोबर चुरमुरे, चिवडा, आता दिवाळी फराळ म्हणून, त्याचबरोबर नानकेटे आहेत. आणि या साईडला पण मित्रांनो बघतायत त्या साईडला मगाशी अगोदर थोडेसे बटर्स वगैरे पण होते आणि इकडे पण बटर्स टोस्ट वगैरे तुम्हाला दिसत आहेत. तर इकडे पण, तर ही लाईन पूर्ण मित्रांनो आपल्याला जे सकाळचे चहावर वगैरे लागतो संध्याकाळचा, तर टोस्ट बटर इकडे तुम्हाला अवेलेबल आहेत. आणि समोरच्या लाईनला पूर्णपणे भाजीपाला. तर इकडे पण पुढे बघूया काय काय आपल्याला दिसतं आहे ते. इकडे पण तुम्ही टोस्ट बटरच दिसतात आपल्याला. आणि या साईडला थोडंसं भांडी दिसतात आपल्याला, कारण दिवाळीचा सीझन चालू आहे. भाऊबीज होऊन गेली आहे तरी पण मित्रांनो भांडी आहेत. आणि या साईडला तुम्ही केळी, त्याचबरोबर फ्रूट्सचं तुम्हाला इकडे स्टॉल तुम्हाला दिसतील. तर बरेचसे स्टॉल आहेत फ्रूटचे. तर मित्र ह्या साईडला तुम्ही बघताय तुम्ही, तर वाट्यावर इकडे भाजीपाला लावलेला आहे, त्याचबरोबर फ्लॉवर, कोबी. तर ही पूर्णपणे जी लाईन आहे ती भाजीपाल्याची आहे. तर त्या साईडला आपल्याला कपडे वगैरे दिसले होते. आणि या साईडला पूर्णपणे भाजीपाल्याची दुकानं आहेत. तर थोडासा भाव केला पाहिजे, कारण कसं माहीत आहे पटेल कॅन्टीनला आला तर थोडंसं असं कॉस्टलीच भेटतं आहे. कारण आमच्या इकडे बाजारामध्ये आणि इकडेच्या बाजारामध्ये थोडासा फरक आहे. तर या साईडला आपण मिरची वगैरे हे बघितलं आम्ही वाट्याने कितीने देतात. तर 20 रुपये वाटा आहे. पण आपल्याकडे मित्रांनो मिरची वगैरे 10 रुपये, भोपळी पण मिरची जी असते ती 10 रुपये वाट्याने भेटते. तर हे पटेल कॅन्टीनचं आपलं हे स्टॉप आहे. आणि इकडे पण बघताय बरेचसे आपले हे गावकरी मंडळी मित्रांनो ही पालेभाजी घेऊन आलेत विकायला. तर थोड्याशा महाग आहेत पण त्याला पण मित्रांनो थोडीशी मेहनत लागते. तर असो. आणि ह्या साईडला बघताय तुम्ही लहान मुलांची खेळणी, पेपेट वा. तर कमेंट करून सांगा तुम्ही कोणी कोणी पेपेटं वाजवले असतील ते. तर मित्र बाजारात फिरला आणि बरोच तसं बाजार बघू गेला तेव्हा पडेल कॅन्टीनचं ना महाग आहे. त्या मनान शराळा, कणकवली या साईडला बरं भेटतं स्वस्त वगैरे, पण इकडे भरपूर महाग आहे. तर आणि ऊन पण एवढा वाढला ना त्याच्यामुळे कसं बाजारात फिरायची पण मजा ना तेवढी नव्हती. आता आपण चाललो आहोत काकांकडे, तुमका दाखवीनच खय चालला होते. तर मित्रांनो आता आपण फायनल कुठे पोचलो माहित आहे. तर यांच्याकडे यायचं होतं आज आपल्याला. तर आज आपण आलो इकडे आज. तर पाणी वगैरे पिऊया, आधी हातपाय धुऊया, नंतर पाणी पिऊ वगैरे थोडंसं रिलॅक्स होऊया. तर मित्र हो इकडे आल्यानंतर फ्रेश झालो. म्हणजे काकांनी खूप छान असा आपला पाहुणचार केला आईस्क्रीमचा, कारण बाहेर एवढं उकडत होतं त्याच्यामुळे काका आईस्क्रीम घेऊन आले. तर छान असा आपला पाहुणचार झाला इकडे आल्यानंतर. तर इकडे आल्यावर मगाशी काकांनी आपल्याला पाहुणचार छान केला होता आईस्क्रीमचा. आणि आता काय दिलं माहिती आहे, हे बघा कोकणीस. तर संत्रा मोसंबी सारखा हा प्रकार असतो गावी आल्यानं, म्हणजे मोठं असतं हे फळ. तर ते छान असतं ना, सेम लागतं तसं. पण हे कसं थोडंसं गोड असतं. तर आता आपण ना खाऊया. आंबट गोड ना, हे थोडंसं ना आंबट गोड असतं. तर खाऊया. तर मित्र हो वरती आपण काकांच्या टेरेसवरती आलो आहे. छान असा इकडनं तुम्हाला पडेल कॅन्टीनवरचा बाजार दिसतो आहे पाठीमागे. आणि या साईडला इकडे तुम्हाला विजयदुर्ग किल्ला, त्याचबरोबर विजयदुर्ग जो आपला समुद्र आहे तर त्या साईडला तुम्हाला इकडे दिसेल. तर ही नदी आहे, पण ह्या डोंगराच्या पलीकडे तुम्ही गेलात ना तर तुम्हाला इकडे विजयदुर्ग किल्ला बघायला भेटेल. तर बघू गावी, कारण थोडे दिवस राहिले आहेत. गावी असला तर काम असलं तर कसं
फिरायला भेटत नाही, एक्सप्लोर करायला भेटत नाही. पण बघू त्यातल्या त्यात मग काम थोडंसं लवकर करून काही गोष्टी आपण एक्सप्लोर करूया. हेमले काकांचा तुम्हाला मी थोडक्यात परिचय सांगतो कसा आहे ते. तर कसं आहे माहिती आहे, आम्ही म्हणजे मी आणि जेऊ लहानपणापासून त्यांना ओळखतो आणि हे हेमले काका आपल्या पप्पांचे खास आणि छान मित्र आहेत अजून पण. तर पप्पा आम्ही लहान असताना जॉब झाले, तर तेव्हापासून त्यांनी आम्हाला जो काही सपोर्ट केला तर तो घरातली माणसंसुद्धा करू शकत नाही एवढा सपोर्ट त्यांनी आम्हाला केला आहे. आणि मित्र हो, ह्या आपल्या हेमले काकांचा आपल्या ह्या पडेल कॅन्टीनवर म्हणजे देवगड तालुक्यातील पडेल या गावामध्ये डेकोरेटरचा छान प्रकारे असा त्यांचा बिझनेस चालतो. तर मित्र तुम्हाला कुठल्या कार्यक्रमाला, लग्न समारंभाला जर डेकोरेटरचे ऑर्डर द्यायचे असतील तर तुम्ही या आपल्या हेमले काकांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये किंवा आपल्या या स्क्रीनवर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर त्यांचा देऊन ठेवेन. तर आवर्जून त्यांना फोन करा. रिझनेबल तुम्हाला त्यांचा रेट आहे, तर तुम्हाला त्या रिझनेबल रेटमध्ये तुम्हाला त्या डेकोरेटची कामे करून देतील. तर मित्र हो, गेल्या आपल्या एका व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल आपण हेमले काकांकडे आलो तेव्हा, तर तुम्हाला डेकोरेशनच्या मूर्त्या तुम्हाला दाखवले होते. तर इकडे बघताय परत एकदा तुम्हाला दाखवतो. यांच्याकडे तुम्हाला जर डेकोरेशन म्हणजे पूजा वगैरे असेल, आपले सत्यनारायणाची पूजा असते आपल्या वाडीची, तर त्या टायमिंगला आकर्षण म्हणून असल्या मूर्त्या लागतात. तर ह्यांच्याकडे अवेलेबल आहेत. तर तुम्हाला जर पाहिजे असतील तर तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर देऊन ठेवतो. तर छान छान अशा इकडे तुम्हाला मूर्त्या बघायला भेटतील. तर इकडे आहेत, त्याचबरोबर इथे पण आहे ते बघा. तर हे बघा, तर मित्र हो, आपण आलो इकडे काकांच्या इथे. तर छान अशा आपल्या बहिणीने जेवण केलेलं आहे. तर बबलूच्या वाईफने. तर इकडे डाळ भात बघताय तुम्ही. त्याचबरोबर इकडे कायला बोलत ग, वाल, हां वाल वरणे. तर त्याची भाजी आहे, लोणचं आहे या साईडला, आणि असा आपला हा परिवार. तर पल्लू आहे, बबलू आहे इकडे, दादा इकडे या साईडला. त्याचबरोबर इकडे काका इकडे जेवायला बसलेत वरती. तर मित्र हो, जेवायला सुरुवात करतोय. तुम्ही पण या जेवायला. काकांच्या इथे आपण आलो आहे आणि वॉमबुक्सचे घ्यायच्या अगोदर बोललो आपण तुम्हाला थोडीशी हे दाखवूया बोललो काय ते. तर इकडे बघताय ह्यांचा परिचय कसा काय. ब्रह्माबाबा ना, हे विद्यालय आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय. हां हां, त्याची ही पाठशाला एक शाखा. अच्छा अच्छा. इथे स्वतःची ओळख आणि ईश्वराची ओळख करून दिली जाते. हां हां, हे ईश्वराचा परमात्मा शिव ज्योतिर्बिंदू स्वरूप. 3 लोक, त्रिलोकीनाथ ईश्वर याची ओळख करून देतो. साकार मनुष्यलोक, सूक्ष्मलोक आणि ब्रह्मलोक असे 3 लोक. इथे दाखवलंय सर्व आत्माओं पिता ज्योतिर्बिंदू स्वरूप परमात्मा. कुठलाही धर्म जर बघितलं, मुसलमानामध्ये आणि ख्रिश्चनामध्ये वेगवेगळे जे धर्म जे तयार झालेत ते एका ईश्वरालाच ईश्वराचीच याद प्यार करतात. हे इथे दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपण आलो पुढे आहे. परमपिता परमात्मा और उनके दिव्य कर्तव्य. ईश्वराची 3 कर्तव्य काय आहेत ते इथे दाखवलेले आहेत. ब्रह्माद्वारे स्थापना, विष्णूद्वारे पालना आणि शंकरद्वारे विनाश. आत्मा, आत्म्याची ओळख. जसं की ही गाडी आहे, ती गाडी योग्य ठिकाणी ड्रायव्हर जोपर्यंत बसत नाहीत तोपर्यंत त्या गाडीला किंमत 0 असते. तसं शरीर हे हाडामासांचा सांगाडा आहे, पुतळा आहे तो.
त्या पुतळ्यामध्ये आत्मारूपी शक्ती असते आणि ती शक्ती ज्यावेळी पुतळ्यामध्ये त्यावेळी त्याला जीवात्मा म्हटलं जातं. तो जोपर्यंत आत्मा आहे तोपर्यंत त्याला त्या शरीराला व्हॅल्यू आहे, नाहीतर हे सांगाडा मुर्दा म्हटलं जातं त्याला. है सृष्टि के आदि मध्य और अंत को दर्शने वाले सृष्टि कल्पवृक्ष. जर बघितलं तर वृक्षाचं मूळ जे असतं ते जमिनीमध्ये असते, पण इथे उलट असतं की ही सृष्टिरूपी आधी मध्य आणि अंत जी सृष्टी दर्शवलेली आहे ती त्याचं मूळ जे आहे ते म्हणजेच ईश्वर जो आहे तो वरती दर्शवला जातो. ते हे बघा सिंबल याचा ईश्वर. जर आपण ईश्वराला जर काय सांगायचं म्हटलं तर आपण वरती हात दाखवतो. ईश्वर कुठे आहे तर आकाशाकडे बोट दाखवतो. मग मूळ आपलं जे आहे ना आपला मूळ पिता जो आहे ईश्वर ज्याला म्हणतो तो वरती दाखवला जातो आणि त्याची सगळी ही मुलं आपण फांद्यांच्या रूपाने दाखवली जातात. हे आहे सृष्टीचक्र. ह्याच्यामध्ये हे चक्र जे सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलयुग अशी 4 चक्र 4 युग येतात आणि त्या 4 युगांचा एक कल्प तयार होतो. ह्याचा कालावधी असतो 5000 वर्ष. सतयुग आपण हे पूर्ण चक्रभर फिरत असतो पण आपल्याला ते कळत नाही. हे इथे प्रत्यक्षात ईश्वर येऊन हे शिकवत असतो. तेच चक्र आणि त्याला स्वदर्शन चक्र म्हटलं जातं. आपण जे स्वदर्शन चक्र म्हणतो ना ते हेच आहे. ते पूर्ण चक्रभर आपण फिरत असतो पण आपल्याला म्हणजेच आत्म्याला ती आठवण होत नाही. जसं की 8 दिवसापूर्वी घडलेली गोष्ट आपल्याला आठवत नाही तर मग मागच्या जन्मी आपण कोण होतो, कसे होतो, कसं आठवणार. हे आहे त्याचं पूर्ण. भारत के उत्तन और पतन के 84 जन्मों की अद्भुत कहाणी. ह्या त्या चक्रामध्ये आपण 84 जन्म घेतो. मग ते 84 जन्म कसे कसे कुठल्या युगामध्ये किती घेतो ते सगळं ह्या सृष्टीचक्रावरती दाखवलेलं आहे. सीडी याला सीडी म्हटलं जातं. या शिडीवरती दाखवलेलं आहे. जसं की सतयुगामध्ये आपण आत्ता मित्र कसं आहे बऱ्याचशा ठिकाणी तुम्ही बघितलं असाल गावी किंवा इतर शहरात ठिकाणी पण तर बैठकी हा शब्द तुम्ही ऐकला असेल. तर आई जाते बैठकीला, बाबा जातात बैठकीला, भाऊ जातो बैठकीला, बहीण जाते बैठकीला. तर असे तुम्ही बैठकीचा शब्द ऐकला असेल. तर असंच असतं. तर थोडंसं अध्यात्मक तुम्हाला काय काय गोष्टी माहीत नसतात. हां स्वतःची ओळख. हां तर ते मित्र कसं माहीत आहे इथे येऊन बैठक घेऊन तुम्ही आलात तर तुम्हाला थोडंसं ती स्वतःची ओळख अध्यात्म तुम्हाला त्याला समजून येईल. तर त्याच्यासाठी इकडे आपल्या पडेल या गावामध्ये पडेल कॅन्टीनमध्ये हे आमच्या हेमल्या काकांचं इथे हे शाखा आहे इथे. तर तुम्ही बघता छान प्रकारे इथे डेकोरेशन पण केलं आहे, सजावट केलेली आहे. त्याचबरोबर इथे भिंतीवर तुम्हाला जेवढी माहिती आता आम्ही तुम्हाला दिली म्हणजे काकांनी आमच्या दिली ते तुम्ही ऐकलं असाल, बघितलं असाल. तर छान वाटतं असली माहिती बघून, माहिती ऐकून. तर छान असं तुम्ही इकडे बघताय. तर या साईडला बघताय हे काय हां हे बघा. तर छान असं आहे आणि आपण पण थोडंसं पावित्र्य राखलं पाहिजे या जागेचं. प्रत्येक टायमिंगला तुम्हाला मी सांगतो मंदिरामध्ये देवळामध्ये आपण गेलो तर त्या जागेचं थोडं तरी आपण पावित्र्य जपलं पाहिजे. तर छान असं डेकोरेट केलेलं आहे इकडे. तर मित्र हो छान अशा वामकुक्षीनंतर आता आपण फ्रेश झालो. फ्रेश होऊन चहा वगैरे पियाली आणि जी काय सुस्ती होती ती चहा पिऊन उडालेली आहे आता. आणि आता आपण परतीचा प्रवास पकडणार आहोत. तर छान वाटलं दुपारच्या जेवणानंतर मित्र. दुपारचं जेवण खूप छान होतं आणि दुपारच्या छान अशा जेवणानंतर आम्ही गप्पा गोष्टी मारत बसलो होतो. तर त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला शूट करायला भेटलं नाही. तर
आम्ही बरेच दिवसांनी भेटलो, कारण वर्षातनं 1-2दा भेट होते या काकांची. आम्ही गावी आलो तर आवर्जून यांना भेटतो. तर बऱ्याच दिवसांनी भेटल्यामुळे बराच वेळ गप्पा गोष्टी चाललेल्या होत्या. तर बरं वाटलं त्यांच्याशी भेटून आणि त्यांच्या घरच्यांशी पण. तर बबलूची बायको पण खूप छान आहे, त्याचबरोबर काकी आमच्या खूप छान आहेत. तर त्यांच्याशी भेटून बोलून खूप बरं वाटलं. तर मित्र, आता परतीचा प्रवास चालू होईल. आपल्याला इथून पडेल कॅन्टीनवरून देवगड मंचे ही गाडी पकडायची आहे. 5 वाजता येते इथे पडेल कॅन्टीनला. आणि कसं माहीत आहे, इथून आपल्याला 5 मिनटं लागतील जायला तिकडे. तर चला पाया वगैरे पडूया काकांच्या आणि आपण इथून मग निघूया. तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही मित्रांनो बघितलं असेल की आपण पूर्णपणे ट्रॅव्हलिंगचा ब्लॉग होता आणि आपण काल गेलो होतो हेमले काकांकडे. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला सकाळी छान अशा ब्लॉग सुरुवात होताना आपल्या ग्रामदेवता केळंबिका मातेचं मंदिर दाखवलं. त्याचबरोबर छान असं कालचं वातावरण होतं. आणि त्याच्यानंतर आपण गेलो होतो कुठे माहीत आहे, छोट्या बळीची मोठे स्वप्न, जिथे टायटल सॉन्ग रिलीज झालं होतं या सिरियलचं. तर त्या मंदिरामध्ये देवगड तालुक्यातील वाडा या गावामधील श्री रवळनाथ देवाच्या मंदिरामध्ये. तर तिकडे थोडंसं तुम्हाला थोडक्यात शूट करून दाखवलं. आणि त्याच्यानंतर मग तिकडेच एक दवाखाना त्या सिरियलमधला, तिकडे थोडंसं शूट करून दाखवलं. आणि त्याच्यानंतर आपण गेलो पडेल कॅन्टीनला आणि तिकडे तुम्हाला पडेल कॅन्टीनचा आठवडी बाजार कसा भरतो हे बाजार थोडक्यात दाखवला पडेल कॅन्टीनचा. तर जास्त वेळ थांबलो नाही त्या बाजारामध्ये, कारण भरपूर गरम होत होतं. आणि त्याच्यानंतर आपण गेलो दुपारी हेमले काकांकडे आणि तिकडे मित्रांनो खूप छान असा पाहुणचार झाला. तिकडे गेल्यानंतर आईस्क्रीम, त्याच्यानंतर फुफनीस आणि छान असं दुपारचं जेवून त्यांच्याशी गप्पा गोष्टी मारून आपण संध्याकाळी परत घरच्या प्रवासाला निघालो होतो. तर असा कालचा हा आपला ब्लॉग होता. तर मित्रांनो छान असा ट्रॅव्हलिंग ब्लॉग होता. त्याचबरोबर देवदर्शनही तुम्हाला घडवलं, पडेल कॅन्टीनचा बाजारही तुम्हाला दाखवला. तर असा ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटलं. तर मित्र हो, ही व्हिडिओ आवडली असेल प्लीज लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्लीज प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. तर चला पुन्हा भेटूया अशाच काही नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर आणि स्वयं राहा.